Hello everyone, welcome to our lecture series of DEG 111 Democracy, Elections and Good Governance. So we are here on the lecture number 6 Election Commission of India, also called as ECI and in Marathi भारतीय निवडणूक आयोग. तर पहा, फर्स्ट आपण बघितलं डेमोक्रेसी म्हणजे काय, प्रिन्सिपल्स ऑफ डेमोक्रेसी, डायमेन्शन ऑफ डेमोक्रेसी म्हणजे काय, डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, फंडामेंटल राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन in the Indian Constitution, the outcomes of democracy, challenges of democracy we have seen. Now we have to see Election Commission of India and Independent Election Commission of India and Power of Election Commission of India, which carries weightage of 8%. तर बघा, फर्स्ट पॉइंट आहे इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग. द इलेक्शन कमिशन इज अ परमनंट अँड अन इंडिपेंडंट बॉडी. निवडणूक आयोग जो आहे तर हा परमनंट आणि स्वतंत्र अशी बॉडी आहे. परमनंट म्हणजे कायमची बॉडी आहे ही आणि स्वतंत्र बॉडी आहे. इस्टॅब्लिश्ड बाय कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन्स इन द कंट्री. तर भारतीय संविधानाने हे इस्टॅब्लिश केलेलं आहे इलेक्शन कमिशन आणि हे काय एन्श्युअर करतं तर फ्री आणि फेअर इलेक्शन जे होतात देशामध्ये ते एन्श्युअर करतं. The Article 3 to 4 of the Constitution provides powers of superintendence, direction and control. तर जे आर्टिकल 324 आहे ते आर्टिकल 324 जे पॉवर्स आहेत, ते डिरेक्शन असेल, कंट्रोल असेल, हे सर्व प्रोव्हाइड करतं ECIला. These powers elections to parliament, state legislatures and office of president and vice president of India. तर ह्या पॉवर किंवा इलेक्शन असेल पार्लिमेंटचं, स्टेट लेजिस्लेचर असेल किंवा ऑफिस असेल प्रेसिडेंटचं आणि व्हाईस प्रेसिडेंटचं, हे सर्व यामध्ये येतात. दस इलेक्शन कमिशन इज कॉमन टू बोथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट या दोन्हीसाठी इलेक्शन कमिशन जे असतं ते सेम असतं किंवा कॉमन असतं. इन दिस सेन्स इट इज ऑल इंडिया बॉडी ऑर कमिशन. तर आता बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटसाठी ती कॉमन असतं. याचा अर्थ असा की पूर्ण इंडिया बॉडी आहे ही किंवा कमिशन आहे, म्हणजे ऑल इंडियामध्ये हे इलेक्शन कमिशन आहे. इट मस्ट बी नोटेड हिअर दॅट इलेक्शन कमिशन इज नॉट कन्सर्न विथ द इलेक्शन्स टू पंचायत अँड म्युनिसिपॅलिटीज इन द स्टेट. तर इथं काय नोट केलं पाहिजे तर इलेक्शन कमिशन हे कशाशी रिलेटेड नाही आहे तर पंचायत असेल किंवा म्युनिसिपॅलिटीज ज्या असतील स्टेटमधल्या त्याच्याशी रिलेटेड नाही आहे. ठीक आहे, इलेक्शन कमिशन. For this, the Constitution of India provides for a separate state election commission. आणि हे जर पंचायत असेल किंवा म्युनिसिपॅलिटीचा असतील, नगरपालिका असतील, तर यांच्यासाठी संविधानाने काय केलेलं आहे तर वेगळं स्टेट इलेक्शन कमिशन सेपरेट तयार केलेलं आहे किंवा प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे, हे होतं इलेक्शन कमिशन. आता बघा, इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, स्वतंत्र भारतीय निवडणूक आयोग. So Article 3 to 4 of the Constitution has made the following provisions to safeguard and ensure the independent and impartial functioning of the Election Commission. तर आर्टिकल 324 जे आहे संविधानाचं, त्यांनी काही तरतुदी केलेल्या आहेत स्वतंत्र आणि इम्पार्शियल असं फंक्शनिंग इलेक्शन कमिशनचं चालावं यासाठी. तर त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे द चीफ इलेक्शन कमिशनर इज प्रोव्हाइडेड विथ सिक्युरिटी ऑफ टेनॉर. तर चीफ इलेक्शन कमिशनर जो असतो इलेक्शन कमिशनचा, तर त्यांना ठराविक असा कार्यकाळ दिला जातो किंवा कार्यकाळाची सिक्युरिटी असते त्यांच्याकडे. ही कॅनॉट बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस एक्सेप्ट इन सेम मॅनर अँड ऑन द सेम ग्राउंड ॲज जज ऑफ सुप्रीम कोर्ट. तर चीफ इलेक्शन कमिशनरला जोपर्यंत सिक्युरिटी ऑफ टेनर आहे तोपर्यंत किंवा ऑन द सेम ग्राउंड ॲज अ जज ऑफ द सुप्रीम कोर्ट, ह्या जे कन्सेप्ट, ह्या ज्या कंडिशन आहेत ह्या कंडिशन सोडल्या तर त्यांना कोणीही कधीही कसंही रिमूव्ह करू शकत नाही. आणि जर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, इन अदर वर्ड्स, ही कॅन बी रिमूव्ड बाय द प्रेसिडेंट ऑन द बेसिस ऑफ रिझोल्युशन passed to that effect by both the houses of parliament with special majority either on the ground of proved misbehavior or incapacity. जर दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्यांना फक्त प्रेसिडेंट रिमूव्ह करू शकतात, पण कधी, जेव्हा त्यांच्या विरुद्ध काही मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटी बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंटमध्ये प्रूव्ह होईल आणि बहुमताने ती प्रूव्ह होईल आणि ज्यावेळेस रिझोल्युशन पास होईल त्या रिझोल्युशनच्या बेसिसवरच प्रेसिडेंट काय करू शकतात, चीफ इलेक्शन कमिशनरला रिमूव्ह करू शकतात. तोपर्यंत त्यांना कोणीही रिमूव्ह करू शकत नाही. दस he does not hold his office till the pleasure of the president though he is appointed by him. ठीक आहे, तर काय म्हणलेलं आहे तर
he does not hold his office till pleasure of the president, जरी प्रेसिडेंटने त्यांना अपॉइंट केलेलं असेल तरी. ठीक आहे. नेक्स्ट, द सर्व्हिस कंडिशन्स ऑफ द चीफ इलेक्शन कमिशन कॅनॉट बी व्हराइड टू हिज डिसएडव्हान्टेज आफ्टर हिज अपॉइंटमेंट. तुझ्या सर्व्हिस कंडिशन आहेत चीफ इलेक्शन कमिशनरच्या, त्या व्हॅरी होऊ शकत नाहीत त्यांच्या अपॉइंटमेंट नंतर. Any of the election commissioner or regional commissioner cannot be removed from office except on the recommendation of the chief election commissioner. तर दुसरे कुठलेही इलेक्शन कमिशनर असतील, रिजनल कमिशनर असतील, यांना फक्त चीफ इलेक्शन कमिशनरच्या रिकमेंडेशनवरूनच रिमूव्ह करता येतं. अदरवाईज त्यांना कोणीही कधीही कसंही रिमूव्ह करू शकत नाही. Though the Constitution has sought to safeguard and ensure the independence and impartiality of the Election Commission, some flaws can be noted with. तर जरी भारतीय संविधानाने स्वतंत्र आणि इम्पार्शियल असे इलेक्शन कमिशनला सेफगार्ड केलेलं असेल तरी त्यामध्ये काही फ्लॉज नोट केले गेले आहेत. ते कोणते आहेत बघा. The Constitution has not prescribed the qualification, legal, educational, administrative or ज्युडिशियल ऑफ द मेंबर्स ऑफ द इलेक्शन कमिशन. तर संविधानाने काय केलेलं नाही आहे, तर इलेक्शन कमिशनचे जे मेंबर आहेत तर त्यांचं कुठलंही क्वालिफिकेशन असं प्रिस्क्राईब केलेलं नाही आहे. मग ते लिगल असो, एज्युकेशनल असो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असो किंवा ज्युडिशियल असो. हा एक पहिला फ्लॉ आहे. नेक्स्ट काय बघा. द कॉन्स्टिट्यूशन हॅज नॉट स्पेसिफाईड द टर्म ऑफ द मेंबर्स ऑफ द इलेक्शन कमिशन. तर संविधानाने जे मेंबर आहेत इलेक्शन कमिशनचे त्यांचा टर्म अशी स्पेसिफाय केलेले नाही आहे. हा एक सेकंड फ्लॉ आहे. थर्ड फ्लॉ काय आहे बघा. The Constitution has not debarred the retiring election commission from any further appointment by the government. म्हणजे पुढची जे काही अपॉइंटमेंट असेल गव्हर्नमेंटची तर त्या अपॉइंटमेंटपासून कॉन्स्टिट्यूशननी हे जे रिटायर्ड मेंबर आहेत किंवा रिटायर्ड इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना डिबार केलेलं नाही आहे, दूर ठेवलेलं नाही आहे. याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात बघा. एक्सप्लेन इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि राईट अ शॉर्ट नोट ऑन इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. सिम्पली. आता बघा आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचं की पॉवर काय आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय काय करू शकतं. द पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द इलेक्शन कमिशन्स विथ रिगार्ड टू इलेक्शन टू पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर अँड ऑफिसेस ऑफ प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट कॅन बी क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज. आता जे पॉवर आणि फंक्शन आहेत इलेक्शन कमिशनचे ते पार्लमेंटचे इलेक्शन असो, स्टेट लेजिस्लेचर असो, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटचे ऑफिसेस असो, तर ते 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेले आहेत. फर्स्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, दुसरं आहे ॲडवायझरी आणि थर्ड आहे क्वासी ज्युडिशियल. ठीक आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मीन्स प्रशासकीय, त्यानंतर ॲडवायझरी म्हणजे सल्लागार आणि थर्ड जी कॅटेगरी आहे आपली ज्याला आपण क्वासी ज्युडिशियल असं म्हणतो तर ती म्हणजे काय तर अर्धन्यायिक. ठीक आहे. अशा 3 कॅटेगरी आहे त्याच्या. प्रशासकीय, सल्लागार आणि अर्धन्यायिक अशी कॅटेगरी आहे. तर इन डिटेल दीज पॉवर्स अँड फंक्शन्स आर. आता इन डिटेलमध्ये हे पॉवर आणि फंक्शन काय आहेत पहा. टू डिटरमाइन द टेरिटोरियल एरियाज ऑफ द इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज थ्रू आउट द कंट्री. म्हणजे पूर्ण कंट्रीमध्ये तर इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीसाठी टेरिटोरियल एरिया जे आहे ते ठरवणं. ठीक आहे. हे कोणाचं काम आहे किंवा हे कोणाची पॉवर आहे तर हे इलेक्शन कमिशनची पॉवर आहे. म्हणजे कुठल्या थ्रू ऑफ कंट्री कुठल्या एरियामध्ये इलेक्टोरल कॉन्स्टिट्युएन्सीज बनतील. त्यानंतर टू प्रिपेअर अँड पिरियडिकली रिवाइज इलेक्टोरल रोल्स अँड टू रजिस्टर ऑल एलिजिबल वोटर्स. तर पिरियडिकली काय करायचं, जे इलेक्टोरल रोल्स आहेत ते रिवाइज करत राहायचे आणि जे ऑल एलिजिबल वोटर आहेत म्हणजे जे मतदान करू शकतात त्यांचं रजिस्ट्रेशन करायचं. तर हे काम जे आहे ते कोणाचं आहे तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. टू नोटिफाय द डेट्स अँड शेड्यूल्स ऑफ इलेक्शन्स अँड टू स्क्रुटिनाइज नॉमिनेशन पेपर्स. तर काय करायचं बघा. तर जे इलेक्शनच्या डेट्स असतील किंवा शेड्यूल असेल आणि जे नॉमिनेशन पेपर्स रिसिव्ह केलेले असतील ते चेक करायचं काम आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. नेक्स्ट, टू ग्रँट रेकग्निशन टू पॉलिटिकल पार्टीज अँड अलॉट इलेक्शन सिम्बॉल्स टू देम. तर पॉलिटिकल पार्टीज ला ग्रँटेशन देणं आणि त्यांना सिम्बॉल ॲलोकेट करणं हे काम आहे ECIचं. त्यानंतर टू ॲक्ट ॲज अ कोर्ट फॉर सेटलिंग डिस्प्यूट्स रिलेटेड टू ग्रँटिंग ऑफ रेकग्निशन टू पॉलिटिकल पार्टीज अँड अलॉटमेंट ऑफ इलेक्शन सिम्बॉल्स टू देम. तर
कोर्ट म्हणून ऍक्ट करायचं. काही डिस्प्यूट असतील, समजा एखाद्या पॉलिटिकल पार्टीला रेकग्नायझेशन द्यायचं असेल, त्याच्याबद्दल काही डिस्प्यूट असतील, काय वाद असतील, काय विवाद असतील, त्यांच्या सिम्बॉलबद्दल काही वादविवाद असतील, तर त्यासाठी कोर्ट म्हणून ऍक्ट करायचं जे फंक्शन आहे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे, तेव्हा पॉवर म्हणू शकतो आपण. टू अपॉइंट ऑफिसर्स फॉर एन्क्वायरिंग इन टू डिस्प्यूट्स रिलेटिंग टू इलेक्टोरल अरेंजमेंट. हे काही इलेक्शनच्या रिलेटेड जे काही अरेंजमेंटसाठी एन्क्वायरी करायची असेल वादविवादांबद्दल, तर त्यासाठी ऑफिसर अपॉइंट करणं हे काम इलेक्शन कमिशनचं आहे. त्यानंतर 7th आहे बघा, टू डिटरमाइन द कोड ऑफ कंडक्ट टू बी ऑब्झर्व बाय द पार्टीज अँड द कॅन्डिडेट्स ॲट द टाइम ऑफ इलेक्शन्स. तर आपण म्हणतो ना, म्हणजे इलेक्शनच्या वेळेस कोड ऑफ कंडक्ट डिटरमाइन करायचा ऑब्झर्व बाय पार्टीज आणि कॅन्डिडेट्स. इलेक्शनच्या वेळेस कॅन्डिडेट्स किंवा काय म्हणतो आपण, पार्टीजकडून जे ऑब्झर्व केलेलं जे कोड ऑफ कंडक्ट आहे ते काय करायचं, तर ते डिटरमाइन करायचे, किंवा आपण म्हणू शकतो आचारसंहिता लागू करायची. कोड ऑफ कंडक्ट मीन्स आचारसंहिता. टू प्रिपेअर अ रोस्टर फॉर पब्लिसिटी ऑफ पॉलिसीज ऑफ द पॉलिटिकल पार्टीज ऑन रेडिओ अँड टी व्ही इन टाइम्स ऑफ इलेक्शन. इलेक्शनच्या वेळेस काय करायचं, रोस्टर करायचं, जेणेकरून ज्या पॉलिसीज आहेत पॉलिटिकल पार्टीजच्या त्या रेडिओवर टी व्हीवर काय करायच्या, त्यांची पब्लिसिटी करायची. अँड टू ॲडवाइज द प्रेसिडेंट ऑन मॅटर्स रिलेटेड टू डिस्क्वालिफिकेशन्स ऑफ द मेंबर्स ऑफ द पार्लिमेंट. आणि जे पार्लिमेंटचे जे मेंबर आहेत तर त्यांचं डिस्क्वालिफिकेशन च्या रिलेटेड काय करायचे, तर ॲडवाइस द्यायचे कुणाला, प्रेसिडेंटला. हे काम आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. नेक्स्ट, टू ॲडवाइज द गव्हर्नर ऑन मॅटर्स रिलेटिंग टू डिस्क्वालिफिकेशन्स ऑफ द मेंबर्स ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. म्हणजे स्टेट लेजिस्लेचर मध्ये जे मेंबर आहेत तर त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या रिलेटेड राज्यपालांना ॲडवाइस द्यायचं काम, गव्हर्नरला ॲडवाइस द्यायचं काम ECIचं आहे. टू कॅन्सल पोल्स इन द इव्हेंट ऑफ बूथ कॅप्चरिंग व्हायलन्स आणि अदर इरेग्युलरिटीज. जर मतदान केंद्रावरती काही व्हायलन्स होत असेल, काही चुकीच्या ॲक्टिव्हिटी होत असतील, तर त्यावेळेस पोल कॅन्सल करायचा जो अधिकार आहे, जी पॉवर आहे, ती इलेक्शन कमिशनकडे आहे. टू रिक्वेस्ट द प्रेसिडेंट ऑर द गव्हर्नर फॉर रिक्वेस्टनिंग द स्टाफ नेसेसरी फॉर कंडक्टिंग इलेक्शन. तर राष्ट्रपतींना किंवा राज्यपालांना इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी जो काही स्टाफ गरजेचा आहे त्या स्टाफच्या अरेंजमेंटसाठी रिक्वेस्ट करायचं काम इलेक्शन कमिशनचं आहे. अँड लास्ट आहे, टू सुपरवाइज द मशिनरी ऑफ इलेक्शन्स थ्रू आउट द कंट्री टू एन्श्युअर फ्री अँड फेअर इलेक्शन. फ्री आणि फेअर इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी जे पूर्ण मशिनरी चालते इलेक्शनची थ्रू आउट कंट्री, ती सुपरवाइज करणं, त्याच्यावर नजर ठेवणं, हे काम आहे इलेक्शन कमिशनचं. नेक्स्ट अजून आहे बघा, टू ॲडवाइज द प्रेसिडेंट वेदर इलेक्शन्स कॅन बी हेल्ड इन अ स्टेट अंडर प्रेसिडेंट्स रूल इन ऑर्डर टू एक्सटेंड द पिरियड ऑफ एमर्जन्सी आफ्टर 1 year. तर प्रेसिडेंटला ॲडवाइज करायचं की इलेक्शन्स हे स्टेटमध्ये प्रेसिडेंटच्या रूलच्या अंडर हेल्ड झाले पाहिजेत, इन ऑर्डर टू कशासाठी, तर एमर्जन्सी पिरियड जो आहे 1 वर्षानंतर तो एक्सटेंड करण्यासाठी. अँड लास्ट आहे, टू रजिस्टर पॉलिटिकल पार्टीज फॉर पर्पज ऑफ इलेक्शन. पॉलिटिकल पार्टीचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं अँड ग्रँट देम द स्टेटस ऑफ नॅशनल ऑर स्टेट पार्टीज ऑन द बेसिस ऑफ देअर पोल परफॉर्मन्स. त्यांचा जो पोल परफॉर्मन्स असेल त्याच्या बेसिसवर ते नॅशनल लेवलची पार्टी आहे की स्टेट लेवलची पार्टी आहे ते त्यांना ग्रँट करणं. याच्यावर क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात बघा, डिस्कस इन डिटेल की फंक्शन्स अँड पॉवर ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. तर ते की फंक्शन असतील किंवा जे पॉवर असतील इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ते डिटेलमध्ये डिस्कस करायचे. आणि दुसरा क्वेश्चन काय असू शकतो, एक्सप्लेन द पॉवर्स ऑफ इलेक्शन कमिशन. जे आपण हे 15 पॉवर इलेक्शन आपण जे बघितले इलेक्शन कमिशनचे, ते तुम्हाला इथं एक्सप्लेन करावे लागतील. नेक्स्ट एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला पाहायचे बघा यामध्ये, इलेक्शन कमिशन इस्टॅब्लिश्ड इन 1950. 1950 मध्ये इलेक्शन कमिशन इस्टॅब्लिश केलं गेलेलं आहे. अँड कंपोजिशन ऑफ इलेक्शन कमिशन. तर इलेक्शन कमिशन कसा कंपोज झालेला आहे बघा. द इलेक्शन कमिशन कन्सिस्ट ऑफ मल्टी मेंबर बॉडी. म्हणजे 3 इलेक्शन कमिशनर असतात, त्यामधला एक जो असतो तो चीफ इलेक्शन कमिशनर असतो आणि राहिलेले 2 हे अदर इलेक्शन कमिशनर असतात. ठीक आहे, मेन काय असतो, चीफ इलेक्शन कमिशनर असतो, त्यांचे वर्क जे आहे ते आपण बघितलेले आहेत. त्यानंतर दुसरे 2 इलेक्शन कमिशनर असतात. त्यानंतर अपॉइंटमेंट जी आहे यांची ही प्रेसिडेंट करतात, राष्ट्रपती करतात. अँड चेअरमन जे असतात तर या इलेक्शन कमिशनचे चेअरमन कोण असतात, तर चीफ इलेक्शन कमिशनर असतात, लक्षात ठेवा. अँड दी कंडिशन्स ऑफ द सर्व्हिस अँड टेन्युअर ऑफ द ऑफिस डिटरमाइंड बाय प्रेसिडेंट. तर जो कार्यकाळ असेल तो कोण ठरवतात, तर प्रेसिडेंट ठरवत असतात, राष्ट्रपती ठरवत असतात. ऑफिस टर्म फॉर 6 years or until they attain the age of 65 years, whichever is earlier.
म्हणजे 6 वर्ष त्यांचा ऑफिस टर्म असतो, कार्यकाळ असतो. किंवा जर म्हणजे जर 6 वर्ष अगोदर कंप्लीट होत असतील तर 6 वर्ष, किंवा जर 65 वर्ष अगोदर, 65 वर्ष एज अगोदर होत असेल तर तो कार्यकाळ ठरवला जातो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. What we have seen till now: election commission, then election commission, what is election commission, then in which article election commission is mentioned in Indian constitution. त्यानंतर आपण इंडिपेंडेंट इलेक्शन कमिशन बघितलं. त्यानंतर त्यामध्ये आपण चीफ इलेक्शन कमिशनरला कोण रिमूव्ह करू शकतो, चीफ इलेक्शन कमिशनर कोण असतात ते बघितलं आपण. त्यानंतर आपण काही फ्लॉज बघितले यामध्ये. त्यानंतर पॉवर्स ऑफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया 15-16 पॉवर बघितले आपण. त्यानंतर एक्स्ट्रा पॉईंट आपण बघितले की चीफ इलेक्शन कमिशन हे 1950ला इस्टॅब्लिश केलं आहे. त्यामध्ये मल्टी मेंबर बॉडी असते, 3 इलेक्शन कमिशनर असतात. त्यातला एक चीफ इलेक्शन कमिशनर असतो जो की प्रेसिडेंट अपॉइंट करतात, आणि तो एक चेअरमन सुद्धा असतात ECIचे, आणि त्यांचा जो कालावधी आहे ते प्रेसिडेंट ठरवत असतात, आणि दुसरे 2 इलेक्शन कमिशनर असतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया which we all have to know about. Okay, so this is about the lecture number 6, election commission of India. Thank you.